तर फिरता फिरता मी एका ठिकाणी आलो मित्रांनो. अ, या आदिवासी महासंमेलनामध्ये बरेचसे स्पॉट असे आहेत, बरीचशी ठिकाणे अशी आहेत, की आदिवासी संस्कृती नेमकी काय आहे हे सांगून जाते. मला काही गोंडपाट दिसले. आपलं पोतं असतं ना, तर त्याच्यावर काही चित्र काढलेले दिसले. चित्र फारसे काही असे अट्रॅक्टिव्ह नाही आहेत. परंतु ते का इथं ठेवण्यात आले, याचं कुतूहल मला वाटलं. म्हणून मी या ठिकाणी आलो. याला पिठोरा म्हणतात असं त्यांचं म्हणणं आहे. हे जे दिसतंय तुम्हाला, याच्यावर चित्र काढलेले आहेत. हे साधेसुधे चित्र नसून याला म्हणतात पिठोरा. पिठोरा ही प्रामुख्यानं गुजरात आणि मध्य प्रदेशातील राठिया, भिलाला आणि नाईक आदिवासी समुदायांची एक अत्यंत प्राचीन आणि पारंपरिक भित्तिचित्रकला आहे. ही केवळ कला नसून ती एक धार्मिक विधी आणि श्रद्धेचा भाग सुद्धा मानली जाते. पिठोरा कलेबद्दलची महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो, की पिठोरा चित्र हे घराच्या भिंतीवर केवळ सजावटीसाठी काढली जात नाहीत. जेव्हा कुटुंबात काही संकट येतं किंवा एखादी इच्छा पूर्ण करायची असते, तेव्हा पिठोरा देव यांना नवस बोलला जातो. हा तो देव आहे. इच्छा पूर्ण झाल्यावर आभार मानण्यासाठी ही चित्र काढली जातात. पिठोरा पेंटिंगमध्ये घोडा हा सर्वात मोठा केंद्रबिंदू मानला जातो. त्यामुळं या चित्रांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला घोडा वगैरे दिसेल आणि इतर देवतांना घोड्यावर स्वार झालेले सुद्धा दाखवलं जातं. असं मानलं जातं की या चित्रांद्वारे देव घरात वास्तव्य करतात. या घोड्यांव्यतिरिक्त या चित्रांमध्ये नैसर्गिक आणि दैनंदिन जीवनातील गोष्टी दिसतात. सूर्य, चंद्र आणि तारे, पक्षी, प्राणी, त्यामध्ये हत्ती असेल, वाघ असेल, साप असेल, शेती करणारे शेतकरी, नाचणारे लोक आणि सण उत्सव. आता याची पद्धत कशी आहे? पिठोरा हे चित्र काढण्याची पद्धत आहे लखारा. पिठोरा चित्र काढणाऱ्या कलाकाराला लखारा असं म्हटलं जातं. जो जो पिठोरा काढतो ना हे चित्र, त्याला लखारा असं म्हटलं जातं. तर हे लखारा हे पूर्वी चित्र काढण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर करत होते. म्हणजे समजा पहिले महवाचं तेल असेल, नैसर्गिक रंगद्रव्य असतील, दूध असेल, याचा वापर करत होते. आता भिंतीची जी तयारी आहे, ती चित्र काढण्यापूर्वी भिंत आणि माती शेणानं सारवून स्वच्छ केली जाते. जे ग्रामीण भागात आजही ज्याला आपण लिंपण म्हणतो, ते केलं जायचं. पद्मश्री पेप्या बाविस्कर आणि पायसिंग राठवा यांच्यासारख्या कलाकारांनी या कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिलेली आहे. आज ही कला केवळ भिंतीपुरती मर्यादित न राहता कागद आणि कॅनव्हासवर उतरलेली आहे. जर जंगल जमीन बचावी असा संदेश याच्यावर दिलाय. रानाची चित्र याच्यावर दिसत आहेत, गवत दिसते, झाडं दिसत आहेत. तर एकंदर हे सांगायचं झालं म्हणजे की आदिवासींनी निसर्गाला जपण्याचंच काम केलेलं आहे पूर्वीपासून. आणि ही कला वन जनरेशन टू अनदर जनरेशन, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत कशी पोहोचवायची हे त्यांना अजूनही सांगायची गरज नाही. त्यामुळेच इथपर्यंत ते पोहोच